दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज सरकारनं बैठकीचं आयोजन केलं होतं, पण त्याकडे बच्चू कडूंसह शेतकरी नेत्यांनी पाठ फिरवली, त्यामुळे ही बैठक रद्द करावी लागली आहे. मुंबईला बोलावून अटक करण्याचा सरकारचा डाव होता असा आरोप बच्चू कडूंनी केलाय. माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आता हे निवेदन येईल त्यांचं निवेदन सरकारने आता घेतलेलं आहे, त्यावर सर्व प्रधान सचिवाला त्या ठिकाणी त्यांचं काय काय करता येईल ते सांगितलं आहे. पण कुणीतरी बैठकीला यायला पाहिजे होतं, कुणीतरी बैठकीमध्ये चर्चा करायला पाहिजे होती. किमान बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेवराव जानकर किंवा अजित त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं. कुणीच आले नाही, त्यामुळे आतापर्यंत वाट बघितली, त्यामुळे आजची बैठक रद्द झाली. वा बावनकुळे साहेब, इतके तुम्ही शेतकऱ्यासोबत विश्वासघात करताय. 10 मेसेज आहे बावनकुळे साहेबांना मी मीटिंग लावण्याबाबत, आणि 28लाच मीटिंग लावायची. हे लोक जनता वाऱ्यावर ठेवायची. आम्हाला तिकडे अटक करायचं त्यांचा प्लॅन होता. सगळे नेते एकत्र बोलावायचे, अटक करायचं आणि या जनतेला तुम्ही वाट लावायची होती. तुमचं प्लॅनिंग आमच्या लक्षात आलं. असं आहे की रात्री उशिरा 1 वाजता बच्चू कडू यांनी मला मेसेज पाठवला की आम्ही बैठकीला येणार असं आपल्याला म्हटलं होतं, पण आमचे सगळे शेतकरी नागपूरला जमा होत आहेत आणि आम्हीच तिथे नसलो तर त्यातनं वेगळं कन्फ्युजन तयार होईल, म्हणून आमचं मागणीपत्र आम्ही तुम्हाला पाठवतो आहोत, तुम्ही त्याच्यावर निर्णय करावा आणि आम्ही काही बैठकीला येणार नाही. त्याच्यामुळे आम्ही ती बैठक रद्द केली. दरम्यान शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी बच्चू कडू यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. कडूंच्या आंदोलनामागचा हेतू दुसराच असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गेलो होतो मंत्रालयात, तर बच्चू कडू यांचा प्रस्ताव होता की किशोर तिवारी यांना ज्या पदावर तुम्ही ठेवलं त्या पदावर मला ठेवा. मला हे म्हणायचं आहे की बच्चू कडू हे चांगले कार्यकर्ते आहे, पण अज्ञानी आहे. कृषी संकटाचं त्यांना ज्ञान नाही, त्यांना काहीच समजत नाही. आणि त्यांचा माझा अनुभव असा राहिला की एक जेव्हा आंदोलन सुरू करतात, मग ते मोजरीचं आंदोलन असो, ते सगळं गुंडाळून घेतात. तर बच्चू कडूंच्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिलाय. तुम्ही जे निवडणुकीमध्ये आश्वासनं दिलेले आहेत ते तर पूर्ण करा, पहिली मदत करा आणि आणखी ते सुद्धा पूर्ण केलं पाहिजे. कर्जमाफी केलीच पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. आणि बच्चू कडू हे त्याकरता जर आपलं आंदोलन करत असतील तर ते योग्य आहे, त्याचं समर्थन आम्ही करतो आहोत. ही घोषणा ऑक्टोबर 2024 साली देवेंद्र फडणवीसांनी केली. 7/12 कोरा कोरा कोरा. त्यावेळी सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते, अजितदादा त्या सरकारमध्ये होते, आणि या सगळ्यांना सरकारमध्ये असल्यामुळे सरकारची एकूण स्थिती माहिती होती. मग आम्ही 7/12 कोरा करणार असं आश्वासन का दिलं?